चला का मोठ्या बातमीने आपण सुरुवात करूयात। गडचिरोलीच्या चारमोशी तालुक्यात भरधाव दुचाकी अनियंत्रित होऊन झाडाला तिने धडक बसल्याने दुचाकीवरील तिघांचा मृत्यू झाला। सुभाष ग्राम घोट मार्गावर ठाकूरनगर पहाडी जवळ हा भीषण अपघात झाला। अपघातात ही दुचाकी जळून खाक झाली। मृतांमध्ये 2 सख्या भावांचा समावेश आहे। गडचिरोलीत हा अपघात घडलेला आहे। सुभाष ग्राम घोट मार्गावर ठाकूरनगर पहाडी जवळ हा भीषण अपघात झाला। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। महेश, काय माहिती आहे अपघाताबद्दल? सुभाष ग्राम घोट मार्गावर ठाकूरनगर पहाडीवर हा अपघात झालेला आहे। एका या ठिकाणी 2 भावांसह तिघांचा मृत्यू झालेला आहे। दुर्दैवी घटना घडलेली आहे। वसंतपूर आणि तेलंगणातील एक माणूस आहे। ते तिघे वसंतपूर इथून घोटकडे दुचाकीने जात असताना पहाडी जवळ ठाकूरनगर जी पहाडी आहे तिथं दुचाकी अनियंत्रित झाली आणि थेट सागवान झाडाला जाऊन लागली आणि त्या धडकेमध्ये मृत्यू झाला। महत्त्वाचं म्हणजे उन्हाची तीव्रता पहा, त्या ठिकाणी त्या अपघातानंतर ती दुचाकी सुद्धा जळून नष्ट झालेली आहे। त्यामुळे दुचाकीवरचा हा जो प्रवास आहे उन्हाळ्यात किती असुरक्षित असतो हे या निमित्तानं आपल्याला दिसून येत आहे। यात दुर्दैवी घटना आहे की 2 सख्या भावांचा यात मृत्यू झालेला आहे। विशाल, धन्यवाद महेश या सगळ्या माहितीबद्दल। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती खपवून घेणार नाही। केंद्र सरकारचं सर्वत्र हिंदीकरण करण्याचे प्रयत्न सुरू। राज ठाकरेंनी सरकारला ठणकावलं। राज ठाकरेंनी राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा अभ्यास करून अभ्यासपूर्ण बोलावं। हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून आशिष शेलारांचा टोला। नव्या वक्फ सुधारणा कायद्याला सुप्रीम कोर्टाची अंतरिम स्थगिती। केंद्र सरकारला 7 दिवसात उत्तर देण्याचे आदेश। वक्फच्या मालमत्ता डिनोटिफाय न करण्याच्याही सूचना। भाजप खासदार मेधा कुलकर्णींना अटक करा। नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीची मागणी। मेधा कुलकर्णींनी मशिदीत घुसून गोंधळ घातल्याचा आरोप। काँग्रेस नेते संग्राम थोपटे काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार, लवकरच करणार भाजपमध्ये प्रवेश। सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। धनंजय मुंडेंच्या गालावरून वारं गेलंय। चांगली वाणी बंद पडली आहे, त्यांच्यासाठी सगळ्यांनी प्रार्थना करा। नामदेव शास्त्रींकडून मुंडेंची पाठराखण। तुम्ही को पायलट नाही तर तुम्ही लोको पायलट आहात। एकनाथ शिंदेंनी को पायलटच्या मुद्द्यावरून केलेल्या वक्तव्यावर राऊतांचा शिंदेंना मिश्किल टोला। ठाण्यातील वाहनं धुण्याची सर्व सर्व्हिस सेंटर तात्काळ बंद करा। धरणांमध्ये पाणीसाठा कमी होत असल्यानं पालिकेची खबरदारी। तर सर्व सर्व्हिस सेंटर 10 जूनपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश। मेट्रो 7 मार्गिकेचं काम प्रगतीपथावर। टनेल, बोरिंग मशीन, बोगदा खडून बाहेर। तर पुढील वर्षापर्यंत अनेक मेट्रो मार्ग सेवेत येतील, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। महेश मांजरेकरांना व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार। तर भीमराव पांचाळेंना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार। 25 एप्रिलला NSCI डोम इथं पुरस्कार वितरण। आता ब्रेकनंतर आपण बघणार आहोत इतरही महत्त्वाच्या घडामोडी। बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातील केस गळती प्रकरणाला गंभीर वळण लागले। केस गळती झालेल्या रुग्णांची आता नख गळती जी आहे ती सुरू झालेली आहे। यामध्ये जर आपण पाहिलं तशी माहिती समोर येताना दिसते। केस गळती झालेल्या रुग्णांची नख कमजोर होऊन विद्रूप झालेली नख गळून पडतात। आरोग्य आणि जिल्हा प्रशासनानं रुग्णांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप नागरिकांनी केला आणि या नख गळती प्रकरणाने परिसरात भीतीचं वातावरण दिसून येते। गेल्या डिसेंबर महिन्यापासून बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, नांदुरा, खामगाव या तालुक्यातील अनेक गावांमध्ये अचानक केस गळतीने नागरिक हैराण झाले होते। आता केस गळती झालेल्या रुग्णांचे नख अचानक विद्रूप होऊन ते तुटू लागले। नख गळती झाल्यानंतर आणखी काही शरीराचे अवयव डॅमेज होऊ शकतात का, हे पण पाहणं महत्त्वाचं आहे। कारण का जर मागच्या रिपोर्टमध्ये आलं होतं की कॅल्शियम कमी आलं, बऱ्याच रुग्णांचे ब्लड सॅम्पलमध्ये कॅल्शियम कमी आलं, तर होऊ शकते हाडाचा काही प्रकार याच्यामध्ये उघडकीस येऊ शकते का, हे सर्व तपासणी माझं तसं मागणी आहे की पूर्ण बॉडी चेकअप व्हायला पाहिजे।
पुढे बघत अहिल्यानगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा तालुक्यातील हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून ओळख असलेल्या संत शेख मोहम्मद महाराज मंदिराच्या जीर्णोद्धारावरून चांगलाच वाद पेटलाय. ग्रामस्थ आणि यात्रा कमिटी समाधीस्थळी मंदिर उभं राहावं यावर ठाम आहेत. तर अमीन शेख यांनी त्या ठिकाणी सुफी संत शेख मोहम्मद बाबा दर्गा ट्रस्टची स्थापना केली. त्यामुळे मंदिर की दर्गा या प्रश्नावरून संपूर्ण श्रीगोंदा शहरात तणाव निर्माण झाला आहे. समाजामध्ये असंतुष्टता माजवण्याचा प्रयत्न करतोय. तो प्रयत्न आम्ही वारकरी समाज कधी होऊ देणार नाही. आणि शेख मोहम्मद साहेब हे एका विशिष्ट समाजाचे नसून आमच्या सगळ्या हिंदू समाजाचं एक दैवत आहे. मूळ जे ट्रस्ट होतं ते मूळ ट्रस्ट गावातल्या लोकांना, गावकऱ्यांना, त्या ट्रस्टचे असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना सगळ्यांना अंधारात ठेवून ते ट्रस्ट बदललं गेलं. आणि ते बदलत असताना सुफी संत हजरत शेख मोहम्मद बाबा दर्गा. तर मुलुक महाराष्ट्रामध्ये आपण राज्यातल्या इतरही घडामोडी जाणून घेणार आहोत. महत्त्वाची बातमी अशी आहे की वक्फ दुरुस्ती कायद्याला सुप्रीम कोर्टानं अंतरिम स्थगिती दिली आहे. सुप्रीम कोर्टाकडून जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश केंद्र सरकारला देण्यात आलेत. तसंच केंद्र सरकारने 7 दिवसात उत्तर देण्याचे आदेशही दिलेत. वक्फ बोर्डावर नियुक्ती करण्यासही कोर्टाने मनाई केली आहे. त्यामुळे आता न्यायालयाने या संदर्भात आपण बघतोय आपले काही सूचना देऊ केलेल्या आहेत. वक्फ दुरुस्ती कायद्याला सुप्रीम कोर्टानं अंतरिम स्थगिती दिली आहे. सुप्रीम कोर्टाकडनं जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश केंद्र सरकारला देण्यात आलेत. अभी जो सुप्रीम कोर्ट ने तो कह दिया है कि वक्फ बाय यूजर पे सुप्रीम कोर्ट ने एक बार में स्टे लगाया है और वक्फ बाय यूजर के डिलीशन पर स्टे लगाया है और साथ ही साथ कोई सेंट्रल वक्फ काउंसिल के बनाने पर स्टे लगाया गया है. स्टेट वक्फ बोर्ड के बनाने पर स्टे लगाया गया है. जेव्हा पेटिशन स्ट्रॉंग असतं तर कोर्ट ॲडमिट करतं, नाही असतं तर आउटराईटली ते ॲडमिट न करता ते रिजेक्ट करतात. जेव्हा ही ॲडमिट झाली याचा अर्थ हे आहे की सुप्रीम कोर्टालाही हे माहीत होतं की हे जे बिल ॲक्ट तयार करण्यात आलेला आहे त्या ॲक्टमध्ये खूप सारे त्रुटी आहे. म्हणून ते एंटरटेन केलं. त्याच्यावर इनिशियल हिअरिंग झालेली आहे आणि कोर्टाने सांगितलं की 2-3 बाबी जे आहे जे खूप महत्त्वाचे आहे त्यालावर आम्ही स्टे देत आहे. आता 5 तारखेपासून जे रेग्युलर हिअरिंग होईल त्याच्यामध्ये एक पॉईंटवर जे अमेंडमेंट करण्यात आलेले आहे त्याच्यावर सविस्तर चर्चा होईल. हे आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो. एखादा कायदा एखाद्या धर्माला नजरेपुढे ठेवून बदलायच्या भूमिकेतून आणि विभाजनाचं राजकारण करून अशा प्रकारचे कायदे आणणं हे चुकीचं आहे आणि हे स्पष्ट झालेलं आहे. खरं तर सर्व अशा प्रकारचे कायदे सर्वांना लागू करायला पाहिजे. सर्व रिलीजनचा एखाद्या आता अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केलेली भूमिका आहे. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने पण तेच मानलं की एखाद्या इतर धर्माच्या ठिकाणी दुसऱ्या धर्मांच्या लोकांना नेमता येतं का? ते करू शकतो का आपण? पण ते करू शकत नाही. करतं आणि फक्त केवळ एका समुदायाला एका रिलिजन्सला ध्रुवीकरणासाठी केलेले टार्गेट होता. हे सर्वोच्च न्यायालयाला पटलेलं आहे म्हणून त्याला स्थगिती दिली आहे. पुढच्या तारखेपर्यंत नॉन मुस्लिम मेंबर्सना वक्फ काउन्सिलवर केंद्र सरकारने आश्वासित केलंय की ते करणार नाही, त्यांना नॉमिनेशन करणार नाही आणि कुठलीही प्रॉपर्टी वक्फ प्रॉपर्टी ऑलरेडी डिक्लेअर झालेली आहे त्याच्यावर कारवाई करणार नाही. कारण नवीन ऍक्ट प्रमाणे कलेक्टर कुठल्याही प्रॉपर्टीला म्हणू शकतो नाही आता पब्लिकला या प्रॉपर्टीची गरज आहे आणि आता आम्ही वक्फमधून काढून घेणार आहे, त्याच्यावर कारवाई सुरू करू शकतो. या 2 मेन पॉइंटवर सुप्रीम कोर्टाला केंद्र सरकारने आश्वासित केलेलं आहे. त्यामुळे कुठलीही अंतरिम स्थगिती कोर्टाने दिलेली नाहीये. पुढली बातमी अशी की ठाण्यातील वाहनं धुण्याची सर्व सर्व्हिस सेंटर तात्काळ बंद करा असे निर्देश ठाणे महापालिकेने दिलेत. वाहनं धुणं इतर साफसफाई कामांवर ठाणे महापालिकेने निर्बंध आणलेत.
धरणांमध्ये पाणीसाठा कमी होत असल्यानं पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं पाणी बचत करणं आवश्यक असून पालिकेनं खबरदारी म्हणून ही उपाययोजना केली आहे. ठाण्यातील सर्व सर्व्हिस सेंटर 10 जूनपर्यंत बंद ठेवावेत असे आदेशही मनपानं दिले. आदेशाचं उल्लंघन झाल्यास सर्व्हिस सेंटरवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला.